मंडळी 2 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो व्हायरल झालेत आणि जनमानसात संतापाची लाट उसळली। या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडचे बरेच कारनामे, त्याची गुंडगिरी आणि दहशत सगळंच उघडकीस आलं। बरं, हे फोटो व्हायरल होण्याआधीही आमदार सुरेश धस यांनी सभागृहात या हत्येचं थरारक वर्णन केलं आणि प्रत्येकाचे डोळे भरून आलेले होते। संतोष देशमुखांचं अस्ताव्यस्त झालेलं कुटुंब, घरातला कर्ता, बाप, भाऊ गमावल्याचं आभाळा एवढं दुःख आणि सतत न्याय मागणारे डोळे, हे सगळं पाहिल्या आणि ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची एकच मागणी होती, ती म्हणजे या आरोपींना फाशीची शिक्षा द्या। असं असताना या आरोपींची बाजू घ्यायला एक महंत बीडमधून सरसावून पुढे आले होते, पण ही पाठराखण या महंतांना चांगलीच भारी पडली आणि त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली। म्हणूनच हे महंत नामदेव शास्त्री अचानक इतके का ट्रोल होत आहेत, यांची अशी कुठली विधानं त्यांना भोवलीत, हे सगळंच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी चांगलंच उचलून धरलं होतं। छोटा आका मोठा आका करत त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे जवळचे संबंधही दाखवून दिले। मग वाल्मिक कराडचे कारनामे आणि त्याची धनंजय मुंडेशी असलेली जवळीक बघून जनता आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले होते। वाल्मिक कराड प्रकरण आपल्या अंगाशी आल्याचं बघून धनंजय मुंडे यांनी 31 जानेवारीला भगवानगड गाठला। इथं त्यांनी गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली आणि मग क्षणाचाही वेळ न लावता शास्त्रींनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आणि हीच भूमिका शास्त्री यांच्या चांगलीच गळ्याशी आली। पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले होते की धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे। धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे नाहीत, त्यांच्यावर गेल्या 53 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे। जातीयवाद नष्ट होत असतानाही काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे। यात आमच्या संप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांनी किती सोसावं। बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्याचा शोध सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख यांची ज्या व्यक्तींनी हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही। त्यांना आधी जी मारहाण करण्यात आली ती देखील दखल घेण्याजोगी आहे। हा त्यांच्या गावाचा मुद्दा आहे, मात्र त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही नामदेव महाराज शास्त्री म्हणाले होते। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नामदेव शास्त्रींच्या मते धनंजय मुंडे एकदमच निर्दोष असून ज्या आरोपींनी हत्या केली त्यांची मानसिकता तपासायला हवी। शास्त्रींच्या या वक्तव्यावर अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांचा चांगला समाचार घेतला असून त्यांच्यावर राज्यातून चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे। ठिकठिकाणी असलेली कीर्तनं रद्द झाली, तर अहिल्यानगरच्या अखंड मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना शास्त्री यांच्या विरुद्ध निवेदन दिलं आणि त्यांना वाचाळवीर आणि जातीयवादीही म्हणण्यात आलं। शिवाय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी शास्त्री यांची देखील भेट घेतली। त्यांनी संतोष देशमुख यांच्या खुनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्याचा कच्चा चिठ्ठा महाराजांपुढे मांडला। आरोपींच्या गुन्ह्याचा पाडा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न उपस्थित केला। हे सगळं वैभवी आणि धनंजय देशमुखांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं। मग ह्यावेळीही वेळ न लावता शास्त्रींनी आपली भूमिका मांडली आणि म्हणाले की मी जे शब्द बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला। आरोपींची तशी मानसिकता का झाली असावी, कारण ऍक्शनची रिॲक्शन होण्यापूर्वी घटना टाळता आली असती असं मला म्हणायचं होतं, परंतु या वाक्याचा विपर्यास करण्यात आला आणि असं सांगून सवरून शास्त्रींनी आपली पडती बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला। शिवाय सगळीकडून शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर बीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी संवैधानिक पद्धतीने प्रसार माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली होती। पण ही प्रतिक्रिया दिल्यानंतर भागचंद महाराजांना शास्त्री यांच्या अनुयायींकडून वारंवार धमक्या येत होत्या। महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडे तोडू, जिवे मारू, ठोकून काढू असे फोन कॉल भागचंद महाराजांना येत होते। मग माझ्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील असं म्हणत भागचंद महाराज झांजे यांनी पोलिसांकडे तक्रार केली। या घटनेनंतर 1 महिन्याने म्हणजेच आता संतोष देशमुखांच्या हत्येचे अमानुष फोटो व्हायरल झाले आणि नामदेव शास्त्री यांचं आरोपीची मानसिकता तपासण्याचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं।
शिवाय भागचंद महाराजांनी ही महंत शास्त्री यांना या गोष्टीची आठवण करून देत परत एकदा टोला लगावला आहे। झांजे महाराज म्हणाले की भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आरोपींची मानसिकता तपासा असा उल्लेख काही दिवसांपूर्वी केला होता। आपण न्यायाचार्य आहात, आपण आता तरी समोर या। संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर आरोपींनी लघु शंका केली, ही मानसिकता आरोपींची तपासायची होती का? ज्या व्यक्तीचा प्राण गेलाय, आरोपीकडे राक्षसासारखे हसतायत, अशा आरोपींची तुम्ही मानसिकता तपासा असे म्हणत होतात। घटना का घडली असं महंत नामदेव शास्त्री म्हणत होते। आता तुम्ही समोर या, आरोपीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करू नका। तुम्ही आता समोर येऊन बोललं पाहिजे। रात्रीचे फोटो पाहून आता कुठे जाऊन बसला आहात? शास्त्री महाराज, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता पुढे येऊन बोलला पाहिजे। निंदनीय घटना या महाराष्ट्रात घडली आहे। इतकं निर्दयीपणे मारलं ही माणुसकी आणि माणसाची जात नसू शकते। या आरोपींना भर चौकात फाशी द्या, अशी मतं झांजे महाराजांनी मीडिया समोर मांडली आणि महंत शास्त्री परत एकदा चर्चेत आले आणि त्यांच्यावर परत एकदा टीका सुरू झाली। हे प्रकरण परत आपल्या अंगाशी येतंय म्हटल्यावर नामदेव शास्त्री यांनी स्वतःची बाजू सांभाळत परत एकदा प्रतिक्रिया दिली। मला आधी संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता माहीत नव्हती, त्यामुळे पहिल्या दिवशी जे बोललो ते अजाणतेपणातून बोललो असं ते म्हणाले। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख आणि त्यांचा परिवार गडावर आले तेव्हा त्यांनी जाण करून दिली, तेव्हा या क्रूरतेची जाणीव झाली, तेव्हा माझेही अंतःकरण दुखावले। आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशी माझी मागणी आहे। म्हणजे एकूणच काय तर आधीचं वक्तव्य आणि आताची त्यांची सारवासारव यातच महंत प्रचंड ट्रोल होत आहेत असं दिसतंय। पण भगवान गडाचे महंत, त्यांची भूमिका आणि त्यांची वक्तव्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।